राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे फक्त आकडेमोड नसते, त्या पुढच्या मोठ्या राजकीय युद्धाची ट्रायल असते। आणि आता छत्रपती संभाजीनगर जालना या विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची घोषणा होताच महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी हालचाली वेगाने सुरू झाल्यात। एकीकडे शिंदे सेना ठामपणे सांगते ही जागा आम्हीच लढणार आणि आम्हीच जिंकणार, तर दुसरीकडे भाजपही शांत बसायला तयार नाही, कारण आकडे बदललेत, समीकरणं बदललीत आणि संभाजीनगरच्या राजकारणात आता संभाजीनगर जालना या जागेवर शिंदे सेनेचा दावा, भाजपही मैदानात। नेमकं कुणाचं पारडं जड? प्रत्येक नेता स्वतःचं वजन सिद्ध करण्याच्या तयारीत आहे। या सगळ्यात सर्वाधिक चर्चा होते ते दोन नावांची, विद्यमान उपमहापौर राजेंद्र जंजाळ आणि माजी महापौर नंदकुमार घोडेले। पण खरी लढाई फक्त उमेदवारीची नाही, तर ही लढाई आहे संभाजीनगरमध्ये कोणाचं वर्चस्व वाढतंय, कोणाचं कमी होतंय आणि 2029च्या मोठ्या राजकारणासाठी कोण पाया मजबूत करतंय याची। मग नेमकं या निवडणुकीत काय घडतंय? शिंदे सेनेचा आत्मविश्वास एवढा वाढला कसा? भाजप सावध का झालाय? आणि महाविकास आघाडी खरंच ही जागा पुन्हा खेचू शकते का? जाणून घेऊया त्या सविस्तर विश्लेषणाच्या माध्यमातून। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। छत्रपती संभाजीनगर जालना आणि परभणी हिंगोली या दोन स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकांची घोषणा होताच मराठवाड्यातील राजकारण पुन्हा तापायला सुरुवात झाली। वरकरणी ही निवडणूक विधान परिषदेसाठी असली तरी पण प्रत्यक्षात ही प्रतिष्ठेची लढाई बनली आहे, कारण या निवडणुकीत थेट जनता मतदान करत नाही, इथे मतदान करतात स्थानिक स्वराज्य संस्थांमधले सदस्य, म्हणजे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य। आणि म्हणूनच ही निवडणूक म्हणजे कोणत्या पक्षाकडे खरं संघटनात्मक बळ आहे याची टेस्ट मानली जाते। याच जागेवरून यापूर्वी अंबादास दानवे आमदार झाले, त्यामुळे उद्धव ठाकरे गटाकडूनही या जागेवर नैसर्गिक दावा केला जातोय। दानवे स्पष्ट म्हणाले, संख्याबळ कमी दिसत असलं तरी आम्ही महाविकास आघाडी म्हणून पूर्ण ताकदीने मैदानात उतरू। हा संदेश फक्त निवडणुकीपुरता नाही, कारण उद्धव सेनेसाठी संभाजीनगर हा भावनिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा प्रदेश राहिला आहे। शिवसेनेच्या मूळ संघटनेचा प्रभाव इथे मोठा होता, त्यामुळे ही जागा गमावणं म्हणजे आणखी एक प्रतिकात्मक धक्का ठरू शकतो। पण दुसऱ्या बाजूला शिंदे सेना देखील तेवढ्याच आक्रमक पद्धतीने मैदानात उतरली आहे। पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दावा केलाय की ही जागा आम्हीच लढणार। हे विधान साधं नाही, कारण महायुतीत भाजप आणि शिंदे सेना एकत्र असली तरी स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांमध्ये स्पर्धा आहे, हे कुणापासून लपलेलं नाही। विशेषतः संभाजीनगर आणि जालन्यात भाजपने गेल्या काही वर्षात आपलं स्वतंत्र असं संघटन वाढवलं आहे, त्यामुळे आता कोण मोठा भाऊ आणि कोण लहान भाऊ हा प्रश्न पुन्हा समोर येतोय। शिरसाट यांनी आकडेही मांडले, महापालिकेत शिवसेनेचे 13 सदस्य, नगरपालिकांमध्ये 54 सदस्य आणि जिल्हा परिषदेत 21 सदस्य असल्याचं सांगत त्यांनी विजयाचा आत्मविश्वास दाखवला। पण इथेच राजकारणाची खरी मजा सुरू होते, कारण भाजपकडून अतुल सावे यांनी लगेच प्रत्युत्तर दिलं। त्यांनी स्पष्ट केलं की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचं संख्याबळ आता वाढलं आहे आणि भाजपही ही जागा सक्षमपणे लढवू शकतो। म्हणजेच महायुतीत वरवर एकता दिसत असली तरी पण आतून दोन्ही पक्ष स्वतःची ताकद मोजत आहेत। आणि हे अचानक घडलेलं नाही, यामागं मागच्या काही निवडणुकांचा इतिहास आहे। नुकत्याच झालेल्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजप आणि शिंदे सेनेमध्ये तणाव दिसला होता। काही ठिकाणी युती असूनही समन्वय नव्हता। जिल्हा परिषद निवडणुकीत तर शिंदे सेनेने भाजपला अंधारात ठेवून बी फॉर्म दिल्याची चर्चा होती। त्यामुळे भाजप आता सावध भूमिका घेत आहे, कारण एकदा स्थानिक स्तरावर जागा सोडली की भविष्यात त्याचा राजकीय परिणाम होऊ शकतो, हे भाजपला माहीत आहे। याच सगळ्या घडामोडीत सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे राजेंद्र जंजाळ। सध्याचे उपमहापौर म्हणून त्यांनी स्थानिक पातळीवर सातत्यानं सक्रिय भूमिका घेतली आहे। संघटनात संपर्क, कार्यकर्त्यांशी संवाद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेटवर्क या सगळ्यामुळं त्यांचं नाव गंभीरपणे घेतलं जात आहे। विशेष म्हणजे जंजाळ यांनी स्वतः अतिशय संयमी भूमिका घेतली आहे। त्यांनी स्पष्ट सांगितलं, उमेदवारीचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, पण महायुतीचाच उमेदवार विजयी होईल। ही भूमिका राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते, कारण अशा निवडणुकांमध्ये अतिउत्साहापेक्षा संघटनांशी निष्ठा आणि समन्वय ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात। राजेंद्र जंजाळ यांच्याकडे पाहिलं तर ते फक्त इच्छुक म्हणून पुढे आलेले नाहीत, तर स्थानिक पातळीवर सातत्यानं काम करणारा चेहरा म्हणून त्यांची प्रतिमा तयार झाली आहे। महापालिकेतील अनुभव, प्रशासनाशी असलेला संपर्क आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेली पकड यामुळे त्यांचं नाव चर्चेत असणं स्वाभाविक मानलं जात आहे। शिवाय शिंदे सेना आता अशा चेहऱ्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करते, जे संघटन वाढवू शकतात आणि स्थानिक समीकरणं सांभाळू शकतात। त्यामुळे जंजाळ यांचं नाव केवळ चर्चेत राहत नाही, तर ते गंभीर स्पर्धक म्हणून पाहिलं जात आहे। दुसरीकडे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनीही इच्छा व्यक्त केली आहे। घोडेले यांचाही स्थानिक राजकारणात प्रभाव आहे, त्यामुळे शिंदे सेनेसमोर आता सर्वात मोठं आव्हान उमेदवार ठरवण्याचं आहे, कारण चुकीचा संदेश गेला तर नाराजी निर्माण होऊ शकते आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत 1-2 मतांचाही फरक मोठा असतो। दरम्यान काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या कैलास गोरंट्याल यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे। म्हणजेच ही निवडणूक केवळ शिवसेना विरुद्ध उद्धव सेना अशी मर्यादित राहत नाही, भाजप देखील आपली स्वतंत्र ताकद दाखवण्याच्या तयारीत आहे।
आणि हाच मुद्दा पुढच्या काळात महायुतीत तणाव निर्माण करू शकतो. कारण जर भाजपला वाटलं की आपल्याकडे आकडे जास्त आहेत तर मग जागा सोडायची का, असा प्रश्न उभा राहू शकतो. आता इथे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या भविष्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांचा मूड ठरवतात. कारण इथल्या मतदानातून स्थानिक नेत्यांचं नेटवर्क किती मजबूत आहे हे स्पष्ट होतं. संभाजीनगरमध्ये गेल्या काही वर्षात राजकारण खूप वेगानं बदललं. औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झालं, हिंदुत्वाची चर्चा वाढली, शिवसेनेत फूट पडली, भाजपने संघटन वाढवलं. या सगळ्याचा परिणाम आता प्रत्येक निवडणुकीत दिसतोय. महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई आहे. कारण अंबादास दानवे यांच्यानंतर ही जागा टिकवणं त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचं आहे. पण संख्याबळाचं वास्तव त्यांच्यासमोर आव्हान बनून उभं आहे. दुसरीकडे महायुतीतही सर्व काही सुरळीत आहे. जागा कोण लढवणार हा प्रश्न अजून निकाली लागलेला नाही. अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळं उमेदवारी जाहीर होईपर्यंत राजकीय हालचाली आणखी वाढणार हे निश्चित आहे. परभणी हिंगोलीमध्येही उद्धव सेनेने दावा केला आहे. राहुल पाटील यांनी स्पष्ट सांगितलं की मागच्या वेळी विप्लव बजेरिया निवडून आले होते, त्यामुळं ही जागा आमच्याकडे राहील. म्हणजे मराठवाड्यातील या दोन्ही जागा आता मोठ्या राजकीय संघर्षाचं केंद्र बनत आहेत. 18 जूनला मतदान होणार आहे, पण त्याआधी पुढचा 1 महिना हा केवळ बैठका, नाराजी, लॉबिंग, आकडेमोड आणि राजकीय रणनीती यांचाच असणार आहे. प्रत्येक पक्ष आपलं संख्याबळ तपासेल. कोण कोणासोबत जातं, कोण नाराज होतं, कोण बंडखोरी करतो, हे सगळं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि म्हणूनच ही निवडणूक फक्त एका विधान परिषदेची जागा नाही. हीच निवडणूक आहे मराठवाड्यात कोणाचा प्रभाव वाढतो याची. ही निवडणूक आहे शिंदे सेना आणि भाजपमधील वास्तविक ताकद मोजण्याची. आणि ही निवडणूक आहे उद्धव सेनेसमोर उरलेल्या राजकीय जागेची परीक्षा घेणारी. आता पाहायचं इतकंच, महायुतीत अखेर उमेदवारी कुणाला मिळते. भाजप मागे हटतो की दबाव वाढवतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्थानिक पातळीवर शांत दिसणारं हे राजकारण मतदानाच्या दिवशी अचानक कोणता मोठा ट्विस्ट देतं. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंत काहीच अंतिम नसतं. याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.